हॅलो एव्हरीवन, मी विनायक कांदळकर गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आपल्या या व्हिडिओ सेशनमध्ये ॲडव्हान्स सर्विंग या सब्जेक्टचा फर्स्ट युनिट बघणार आहे, टॅकोमेट्रिक सर्विंग. मित्रांनो, प्रीवियस एका व्हिडिओ सेशनमध्ये मी तुम्हाला MSBTE ने जो स्पेसिफाय केलेला सिलेबस आहे फॉर ॲडव्हान्स सर्विंग सब्जेक्ट, तो सिलेबस सांगितलेला आहे. एक्झाम पॅटर्न काय आहे याबद्दल पण आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. आता या व्हिडिओ सेशनमध्ये आपण त्या ॲडव्हान्स सर्विंग सब्जेक्टच्या फर्स्ट युनिटला सुरुवात करूया. आपल्या डिप्लोमा सेकंड इयर सिव्हिल मध्ये थर्ड सेमिस्टरला ॲडव्हान्स सर्विंग सब्जेक्ट आहे. युनिट टेस्ट असेल किंवा एंड सेमिस्टर असेल, या दोघांच्या दृष्टिकोनातून पहिला युनिट जो आहे हा महत्त्वाचा आहे. फर्स्ट युनिट जो आहे हा बेस आहे. ठीक आहे, तर आता याबद्दल आपण माहिती पाहूया. कोणकोणते पॉइंट्स आहेत टॅकोमेट्रिक सर्विंग हा फर्स्ट युनिट जो आहे यामध्ये कोणकोणते पॉइंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत याबद्दल एक थोडंसं तुम्हाला कंटेंट सांगतो कोणकोणते आहेत त्यातले. पहिला आहे मित्रांनो टॅकोमेट्री. ठीक आहे, तर टॅकोमेट्रीची डेफिनेशन आपण बघणार आहे. टॅकोमेट्री कशाला म्हणतोय है ना, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. त्यानंतर कोणकोणत्या सिच्युएशन्स मध्ये आपण टॅकोमेट्रीचा यूज करतो याबद्दल इन्फॉर्मेशन. थर्ड पॉइंट, एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत ऑफ द टॅकोमीटर. फोर्थ पॉइंट मध्ये आपण कंपोनेंट्स ऑफ टॅकोमीटर बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन बघणार आहे. फिफ्थ पॉइंट मध्ये काही फॉर्म्युलाज आहेत. हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल, व्हर्टिकल डिस्टन्स असेल, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅकोमेट्री मध्ये काही फॉर्म्युलाज आहेत. त्या फॉर्म्युलाजच्या बेसिसवरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर टॅकोमेट्रिक सर्विंगचे कोणकोणते मेथड्स आहेत, टॅकोमेट्रीचे लिमिटेशन्स कोणते आहेत, आणि ऍट द एंड शॅडोलाइट मध्ये आणि टॅकोमीटर मध्ये डिफरन्स काय आहे मित्रांनो, याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. तर असे टोटल हे असे 8 पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहे. यातला पहिला पॉइंट जो आहे याला सुरुवात करूया. ठीक आहे, यातला पहिला पॉइंट जो आहे याला सुरुवात करूया. त्याआधी जे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे कंटेंट दिसत आहे, आपल्या बोर्डवरचे हे जे स्लाइड्स आहेत मित्रांनो, याचे नोट्स जर तुम्हाला पाहिजे नसेल तर गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. आपला ॲडव्हान्स सर्विंगचा जो कोर्स आहे तो तुम्हाला स्टोर सेक्शन मध्ये मिळेल. त्या स्टोर सेक्शन मध्ये तुम्ही ॲडव्हान्स सर्विंगचा कोर्स तुम्ही ओपन केला की त्यामध्ये व्हिडिओजही दिसतील आपल्या, आणि त्यासोबतच हे जे PDF आहे ती सुद्धा तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे. ओके, चला स्टार्ट करूया आता. टॅकोमेट्री. तर बघा मित्रांनो, टॅकोमेट्री काय आहे, तर टॅकोमेट्रीला आपण असं म्हणतो की एक ब्रांच आहे सर्विंगची. अँग्युलर सर्विंगची ही एक ब्रांच आहे ज्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो इन्स्ट्रुमेंट स्टेशन आणि स्टाफ स्टेशनच्या मधलं, किंवा असं म्हणा व्हर्टिकल डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करतो इन्स्ट्रुमेंट स्टेशन आणि स्टाफ स्टेशनच्या मधलं. ठीक आहे, सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेशन आणि व्हर्टिकल डिस्टन्स कॅल्क्युलेशन साठी आपण टॅकोमीटर या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आपण लिनियर डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी चेनिंग वगैरे वापरायचो आधी, ते चेनिंगचा कुठलाही वापर इथे केला जात नाही. टॅकोमीटर मध्ये चेनिंग प्रोसेस जी आहे किंवा चेनिंग जे आहे ही कम्प्लिटली एलिमिनेट केलेली आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. जिथे आपल्याला क्विक सर्वे करायचे असतील, रॅपिड सर्वे करायचे असेल, अशा ठिकाणी टॅकोमीटरचा वापर करावा लागणार आहे आपल्याला. क्विक मेजरमेंट साठी आपण त्या ठिकाणी टॅकोमीटरचा वापर करत असतो. प्रिसिजन ॲक्युरेसी थोडीफार कमी आहे, बट सर्वे जो आपण करतो तो क्विक करू शकतो, रॅपिडली आपण तो सर्वे जो आहे कंप्लीट करू शकतो. त्यासाठी टॅकोमीटरचा वापर असणार आहे. हीच इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे, सो बघा ते दिलेलं आहे डेफिनेशन मध्ये. डेफिनेशन, टॅकोमेट्रीचे डेफिनेशन काय आहे, ब्रांच ऑफ अँग्युलर सर्विंग इन विच हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट स्टेशन टू द स्टाफ स्टेशन्स आर मेजर्ड अँड elevations of the staff station are determined from the instrument observations only. Horizontal distance calculations आणि elevations हे दोन्हीही कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, एलिव्हेशन्स म्हणजे व्हर्टिकल हाईट कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण टॅकोमीटरचा वापर करतो. चेनिंग जसं मी सांगितलं यामध्ये कंप्लीट एलिमिनेटेड आहे. टॅकोमीटर मध्ये काही फॉर्म्युलाज असतील त्याच्या थ्रू तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स किंवा व्हर्टिकल हाईट कॅल्क्युलेट करू शकता. रॅपिड मेथड आहे, तर काही डिग्री ऑफ ॲक्युरेसी जी आहे ना ती थोडी कमी असेल, लेस ॲक्युरेट आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही नोट करू शकता. इथे एक इमेज दाखवलेली आहे. बेसिकली टॅकोमीटर काय आहे,
टॅकोमीटर एक ट्रान्झिट थेडोलाइट असेल. टॅकोमीटर काय असेल तर एक ट्रान्झिट थेडोलाइट आहे की ज्यामध्ये आपण स्टेडिया हेअर्सचा वापर करत आहे, अनालिटिक लेन्सचा वापर करत आहे है ना. टॅकोमीटर मध्ये काय असणार आहे मित्रांनो, टॅकोमीटर काय आहे तर बेसिकली एक ट्रान्झिट थेडोलाइट आहे. आपण डिफरंट टाइप्स ऑफ थेडोलाइट पाहतो, ट्रान्झिट आणि नॉन ट्रान्झिट है ना. तर ट्रान्झिट थेडोलाइट जर असेल तर ट्रान्झिट थेडोलाइट मध्ये आपण त्या ठिकाणी स्टेडिया हेअरचा वापर करणार आहे. आता हे स्टेडिया हेअर्स जे आहेत याबद्दल पण पुढे स्टडी करायचे. कंपोनेंट्स ऑफ दी टॅकोमीटर मध्ये आपण सगळे डिटेल ज्याची माहिती जी आहे ती आपण बघणार आहे. सो एक असेल ट्रान्झिट थेडोलाइट विथ द स्टेडिया हेअर्स, आणि हा झाला आपला इन्स्ट्रुमेंट. अजून एक दुसरा इन्स्ट्रुमेंट काय आहे तर आपल्याला लागणार आहे लवलिंग स्टाफ किंवा त्याला स्टेडिया स्टाफ पण म्हटलं जातं. ठीक आहे मित्रांनो. सो असे हे कंपोनेंट्स असणार आहे. याच्याबद्दल डिटेल डिस्कशन पुढे काही पॉइंट्स मध्ये आपल्याला करायचं आहे, हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. पुढे जाऊया. नेक्स्ट, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजरमेंट करायचं असेल युजिंग द टॅकोमीटर, तर हा बघा, हा आपला इन्स्ट्रुमेंट स्टेशन आहे पॉइंट पी वरती. सपोज आपला एक पॉइंट क्यू आहे ग्राउंड वरती. पॉइंट पी मधलं क्यू मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण काय करतो, पॉइंट पी वरती आपला टॅकोमीटर हा इन्स्ट्रुमेंट सेटअप करतो, आणि पॉइंट क्यू वरती आपण लेवल स्टाफ किंवा स्टेडिया स्टाफ जो आहे हा सेटअप करतो. अगदी यामध्ये स्टेडिया हेअर्स असणार. अप्पर स्टेडिया हेअर्सने आपण एक अप्पर स्टेडिया रीडिंग घेणार आहे, सेंट्रल स्टेडिया हेअरने सेंट्रल रीडिंग घेणार आहे, आणि लोअर स्टेडिया हेअरने लोअर स्टेडिया रीडिंग्स घेणार आहे. अप्पर स्टेडिया हेअर्स आणि लोअर स्टेडिया हेअर्सचं मधलं जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतो स्टाफ इंटरसेप्ट, याला कॅपिटल एस ने इंडिकेट केलेलं आहे. मग आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅकोमेट्री मध्ये पुढे आपल्याला काही फॉर्म्युलाज पाहायचे आहेत, त्याने आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स टॅकोमीटरचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर आहे. ओके. पुढे बघा, व्हर्टिकल डिस्टन्सेस जर मेजर करायचे असतील युजिंग द टॅकोमीटर, उदाहरणार्थ जसं की इथे एक पॉइंट पी आहे, दुसरा ग्राउंड वरती एक पॉइंट क्यू आहे, दोघांच्या मध्ये सर्टन एक एलिव्हेशन डिफरन्स आहे. बघा, आपल्याला पॉइंट पी वरून पॉइंट क्यूचं एलिव्हेशन किंवा हाईट जे आहे मेजर करायचे असेल तर पॉइंट पी वरती इन्स्ट्रुमेंट सेटअप करायचा आहे, दॅट इज द टॅकोमीटर अगेन. पॉइंट क्यू वरती स्टाफ जो आहे तो सेटअप करायचा आहे. पुन्हा आपण अप्पर स्टेडिया, सेंट्रल स्टेडिया, लोअर स्टेडिया यावरची जी रिडिंग्स आहेत ते पाहतोय. विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युलाज आपण व्हर्टिकल डिस्टन्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. बॅकसाइड रीडिंग सुद्धा घेतला जाईल बेंचमार्क वरची. फॉर्म्युला आहे की ज्याने आपण व्हर्टिकल डिस्टन्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो मित्रांनो. चला, हा झाला. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलेलं आहे की हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्सेस एलिव्हेशन्स म्हणा हे कॅल्क्युलेट केल्या जाऊ शकतात युजिंग द टॅकोमीटर. क्लिअर आहे मित्रांनो. चला पुढे बघा. नेक्स्ट, सेकंड पॉइंट मी जसं म्हटलं होतं, सेकंड पॉइंट आहे यूज ऑफ द टॅकोमीटर, किंवा तुम्ही म्हणा सिच्युएशन्स वेअर टॅकोमीटर इज युज्ड. कोणकोणत्या सिच्युएशन मध्ये टॅकोमीटरचा यूज आपण करतो. पहिला पॉइंट आहे, जसं की सपोज काही ब्रोकन किंवा अनइवन एरिया आहे, ब्रोकन किंवा अनइवन एरिया आहे, हिली एरिया आहे, त्याच्या आजूबाजूला वॉटर बॉडीज असतील किंवा स्वॅम्प असेल. जर असा हिली एरिया आजूबाजूला वॉटर बॉडीजने किंवा स्वॅम्प्सने कवर्ड आहे किंवा अनइवन अँड ब्रोकन एरिया आहे, अशा ठिकाणी चेनिंग करणे थोडे डिफिकल्ट जाणार आहे. चेनिंग ऑपरेशन आपल्यासाठी डिफिकल्ट असणार आहे. चेनिंग ऑपरेशन करायला गेलं तर त्याच्यातून स्लो चेनिंग प्रोसेस चालेल किंवा इनअॅक्युरेट मेजरमेंट्स घेतल्या जातील. त्यामुळे टॅकोमीटरचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे इथे काय करावं लागेल, टॅकोमीटरचा वापर करावा लागणार आहे. फर्स्ट पॉइंट. सेकंड आहे मित्रांनो, रफ कंट्रीज मध्ये जिथे आपल्याला दोन्ही प्रकारचे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत, हॉरिझॉन्टल मेजरमेंट आणि व्हर्टिकल मेजरमेंट, त्या दोन्ही प्रकारचे मेजरमेंट जर घ्यायचे असतील तर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी टॅकोमीटरने घेऊ शकतो. दुसरं कोणताही इन्स्ट्रुमेंट वापरण्यापेक्षा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेजरमेंट्स रफ टेरेन्स मध्ये आपण घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ टॅकोमीटर. तिसरा पॉइंट आहे बघा, ज्यावेळेस खूप सारे मेजरमेंट घ्यायचे असतील, ज्यावेळेस आपल्याला खूप सारे मेजरमेंट घ्यायचे असतील, नंबर ऑफ मेजरमेंट जास्त आहेत, कंटूर लोकेट करायचा आहे, कंटूर मॅप्स तयार करायचे, कंटूर लोकेट करायचे आहेत,
पुन्हा हे हिली टेरेन किंवा रफ टेरेन्स मध्येच असेल जिथं लो डिग्री ऑफ प्रिसिजन रिक्वायर्ड आहे ना, किंवा जिथं त्या ठिकाणी रिलेटिव्हली लो डिग्री ऑफ प्रिसिजन असेल तरीही चालेल, अशा ठिकाणी आपण टॅकोमीटरचा वापर करणार. टोपोग्राफिक सर्विंग मध्ये काही डिटेल्स फिल करायचे असतील, कंटूर्स लोकेट करायचे असतील, अशा ठिकाणी क्विक मेथड, फास्ट मेथड, बेस्ट मेथड टॅकोमीटर आहे. टॅकोमीटर बद्दल जी माहिती आहे ना इथं तुम्हाला सगळी दिलेली आहे ना, ही क्विक, फास्ट, बेस्ट मेथड जे काय असेल, लो डिग्री ऑफ प्रिसिजन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मेजरमेंट जे आहे जिथे लोकेट करायचे असतील, कंट्रोल्स असतील किंवा टोपोग्राफिक सर्वे करायचे असेल, अशा सगळ्या ठिकाणी हिली एरियाज, रफ टेरेन्स, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्सेस मेजरमेंटसाठी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इथे पॉइंट्स मध्ये दिलेलं आहे टॅकोमीटर आपण यूज करू शकतो है ना, हे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. ओके, असे चारही पॉइंट्स आहेत. दिस आर द सिच्युएशन इन विच टॅकोमीटर इज टू बी युज्ड. नोट डाऊन करा प्लीज, सगळे पॉइंट्स जे आहेत नोट डाऊन करा. तुमच्या डिप्लोमा एक्झामिनेशन्स मध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो. टॅकोमेट्री काय आहे, त्याचे डेफिनेशन असेल किंवा कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण टॅकोमीटर यूज करतो यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतात. त्याला झालं असेल. ओके, पुढे बघा मित्रांनो, टॅकोमेट्रिक सर्विंग मध्ये मी जसं म्हटलं की आपला इन्स्ट्रुमेंट काय आहे, तर एक ट्रान्झिट थेडोलाइट आहे की ज्यामध्ये स्टॅडिया हेअर्स आपण यूज करणार. जसं की आयपीस असेल, ऑब्जेक्टिव्ह ग्लास असेल, त्यानंतर मध्ये डायफ्राम असेल. या डायफ्रामला एक सेंटर क्रॉस एअर आहे. या डायफ्रामला एक सेंटर क्रॉस एअर आहे. या सेंट्रल क्रॉस एअरच्या पासून इक्विडिस्टन्स वरती एक अजून एक एक्स्ट्रा अप्पर साइडला एक क्रॉस एअर असेल आणि लोअर साइडला सुद्धा एक क्रॉस एअर असणार आहे. ओके, ही अप्पर साइडला एक क्रॉस एअर आहे आणि हे लोअर साइडला अजून एक क्रॉस एअर आहे. हे जे क्रॉस एअर्स आहेत किंवा याला स्टेडिया वायर्स पण म्हणतो, अप्पर स्टेडिया वायर आणि लोअर स्टेडिया वायर्स आहेत बघा. अप्पर अँड लोअर स्टेडिया वायर्स आणि मधली जी आहे ही सेंट्रल स्टेडिया वायर आहे. सेंट्रल स्टेडिया वायर आहे किंवा क्रॉस एअर म्हणा, चालेल. बघा आपण काय करतोय टॅकोमेट्रिक सर्विंग मध्ये, जर आपल्याला सपोज मेजरमेंट घ्यायचे असतील तर आपण त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेटअप केला, स्टाफ स्टेशन वरती स्टाफ ठेवलेला आहे पॉइंट क्यू वरती, आणि आपल्याला सपोज यांच्यामधलं डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा व्हर्टिकल हाईट कॅल्क्युलेट करायचं, तर आपण काय करतो की या टॅकोमीटर मध्ये आयपीएस मधून आपण बघतोय तर आपल्याला अप्पर क्रॉस एअर, अप्पर स्टेडिया स्टाफ रीडिंग देईल, सेंट्रल क्रॉस एअर आपल्याला सेंट्रल स्टाफ रीडिंग देईल, लोअर क्रॉस एअर आपल्याला लोअर स्टाफ रीडिंग देईल. अप्पर आणि लोअर क्रॉस एअरच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण स्टाफ इंटरसेप्ट म्हणत असतो. तर हा स्टाफ इंटरसेप्ट आपण मेजर करणार आहे. तसं आपण टॅकोमेट्रिक सर्विंग मध्ये पुढे सगळे मेजरमेंट्स घेतले जाणार आहे आपल्याकडून. अशा प्रकारचे मेजरमेंट जे आहे ते पुढे घेतले जाणार आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट. कोणत्या प्रिन्सिपल वरती टॅकोमीटर वर्क करतं? ठीक आहे, कोणत्या प्रिन्सिपल वरती टॅकोमीटर वर्क करतोय? प्रिन्सिपल ऑफ टॅकोमीटर, पुन्हा हा इम्पॉर्टंट पॉइंट. टॅकोमीटर जो आहे बेसिकली बेस्ड आहे ऑन द प्रिन्सिपल ऑफ सिमिलर ट्रायंगल्स in which corresponding sides and altitudes are proportional. है ना. बेसिकली टॅकोमीटर जो आहे हा कशावरती बेस्ड आहे? बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, ज्यामध्ये करस्पॉन्डिंग साइड्स अँड अल्टिट्यूड जे आहे ते प्रोपोर्शनल असतील. यामध्ये आपण असं म्हणतो की जो डिस्टन्स आहे फ्रॉम द, इथे दाखवायचं झालं बघा, जसं की हा जो अपेक्स पॉइंट आहे ट्रायंगलचा अपेक्स पॉइंट आहे, या अपेक्स पॉइंट पासूनचे जे डिस्टन्स आहे अगदी बेस पर्यंत, हा बेस आहे, हा ट्रायंगलचा बेस आहे. तर अपेक्स पॉइंट पासून तर बेस पर्यंत जे डिस्टन्स असेल आणि लेंथ ऑफ द बेस असेल, या दोघांचा जर रेशिओ घेतला तर वी विल गेट अ कॉन्स्टंट. पुन्हा एकदा सांगता, हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा हा एक अपेक्स पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे तर बेस आहे. मी याला नाव पण देऊ शकतो, चला इथं पी, क्यू आणि आर. तर बघा पॉइंट पी जो आहे हा अपेक्स पॉइंट आहे, क्यू आणि आर
हे काय आहे तर बेस आहे, बेस ऑफ द ट्रायंगल. तर आपण असं म्हणतोय की बेस पासून सॉरी अपेक्स पासून तर बेस पर्यंत जे डिस्टन्स असेल डी आणि लेंथ ऑफ द बेस असेल कॅपिटल एस, दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट असणार आहे. या दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहे. तो जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट म्हणतोय. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे पाहायचे. पुन्हा इथं बघा, आता टॅकोमीटर मध्ये मी इथे एक उदाहरण दिलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्रिक सर्विंगचा आपण वापर करूया. त्यामध्ये जसं म्हटलं होतं की अपेक्स पॉइंट, बघा इथं ट्रायंगलचा अपेक्स पॉइंट आहे. पुन्हा इथे देखील दिलेलं आहे. काय केलेलं आहे इथे इन्स्ट्रुमेंट सेटअप केलेलं आहे. सपोज आपण म्हटलं पॉइंट पी वरती, पॉइंट क्यू वरती एक स्टाफ आहे. अजून काही डिस्टन्स वरती पॉइंट आर वरती एक दुसरा स्टाफ आहे. अजून एक पॉइंट तिसरा जो पॉइंट आहे सपोज पॉइंट टी म्हणा, या पॉइंट टी वरती तिसरा स्टाफ आहे. पॉइंट पी हा इन्स्ट्रुमेंट स्टेशन असेल, क्यू आर आणि टी हे स्टाफ स्टेशन आहेत मित्रांनो. सो पॉइंट पी पासून तर पॉइंट क्यू पर्यंत हे जे डिस्टन्स आहे याला आपण D1 म्हटलेलं आहे. पॉइंट पी पासून तर पॉइंट आर पर्यंत जे डिस्टन्स आहे याला D2 म्हटलेलं आहे. पॉइंट पी पासून तर पॉइंट टी पर्यंत जे डिस्टन्स आहे याला D3 म्हटलेलं आहे. क्लिअर? आता बघा, सो हा जो पॉइंट पी आहे मित्रांनो इथे, या पॉइंट पी ला आपण म्हणूया हा ट्रायंगलचा अपेक्स आहे ना. इन्स्ट्रुमेंट स्टेशनचा अगदी सेंटर घेतला मी, हा ट्रायंगलचा अपेक्स आहे. तर बघा इथे ट्रायंगल दिसतोय. काय होतंय की अप्पर स्टेडिया हेअर्स आणि लोअर स्टेडिया हेअर्सने आपण रीडिंग घेतले. पॉइंट क्यू वरती स्टाफ ठेवला, अप्पर स्टेडिया हेअर्स आणि लोअर स्टेडिया हेअर्सने रीडिंग घेतले. तर या अप्पर स्टेडिया हेअर्स आणि लोअर स्टेडिया हेअरच्या मधलं जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतो स्टाफ इंटरसेप्ट S1. बरोबर आहे. सेम सेकंड स्टाफ साठी S2 आणि थर्ड स्टाफ साठी हे डिस्टन्स जे अप्पर आणि लोअर स्टेडियम मधलं त्याला S3 म्हणायचं आहे. तर बघा मित्रांनो, हा जो इन्स्ट्रुमेंट आहे आपला टॅकोमीटर, टॅकोमीटरचा इथं हा अपेक्स पॉइंट आहे. सपोज ट्रायंगलचा अपेक्स दाखवतोय. सो इथून जे काही त्या ठिकाणी स्टाफ पर्यंत जे डिस्टन्स आहे D1 अपेक्स पॉइंट पासून, तर त्या ठिकाणी हा जो स्टाफ वरती हे S1 आहे, दिस इज द लेंथ ऑफ द बेस. हा बेसची लेंथ आहे. हा ट्रायंगल आहे बघा, ट्रायंगलची जे काही त्या ठिकाणी बेसची लेंथ जी आहे ती S1 ने दाखवलेली आहे. तर आपला प्रिन्सिपल ऑफ टॅकोमीटर काय सांगतोय, अपेक्स पॉइंट पासून बेस पर्यंत जे डिस्टन्स असेल याचा जेव्हा आपण रेशो घेतो विथ द लेंथ ऑफ द बेस S1, इट विल बी इक्वल टू कॉन्स्टंट. सेम आता सेकंड जो पॉइंट आहे पॉइंट आर, इथे पण बघा अपेक्स पॉइंट पासून तर त्या ठिकाणी पॉइंट आर पर्यंत हे जे काही बेस पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं D2. फ्रॉम द अपेक्स टू द बेस डिस्टन्स आहे D2 आणि लेंथ ऑफ द बेस दॅट इज S2. पुन्हा बघा मित्रांनो, तिसरा अपेक्स पॉइंट पासून तिसरा इन्स्ट्रुमेंट स्टेशन स्टाफ स्टेशन जो आहे तिथे पॉइंट ही आहे लेंथ ऑफ द बेस S3 आणि अपेक्स पासून तिसरा जो स्टाफ स्टेशन आहे तिथपर्यंत जे डिस्टन्स आहे D3. तर D3 अपॉन S3. सो हे तिघही काय असणार आहेत रे, दिस ऑल थ्री विल बी इक्वल टू कॉन्स्टंट. हे असं म्हटलेलं आहे, ऑल थ्री विल बी इक्वल टू कॉन्स्टंट. हे ते दिलेलं आहे बघा. हे तिघही काय असणार आहे रे, कॉन्स्टंट असणार आहे. D1 अपॉन S1 will be equal to D2 upon S2 equal to D3 upon S3. This will be equal to constant. हा constant जो आहे it is given by F by I. F by I म्हणजे काय, तर मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे. D1 D2 D3 हे डिस्टन्स होते अपेक्स ऑफ द ट्रायंगल आणि बेस पर्यंत. S1 S2 S3 हे लेंथ ऑफ द बेस होते. F जो आहे इथे जो कॉन्स्टंटचा त्या ठिकाणी F बाय हा कॉन्स्टंट आहे. F काय आहे, तर फोकल लेंथ आहे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह लेन्सची. आणि I जो आहे तो स्टॅडिया इंटरसेप्ट आहे. I जो आहे दॅट इज द स्टॅडिया इंटरसेप्ट. हे काय डिटेल्स, हा आपला प्रिन्सिपल आहे टॅकोमीटरचा. ध्यानात ठेवायचं, रेशिओ ऑफ द डिस्टन्स ऑफ द बेस फ्रॉम द अपेक्स and the length of the base is always constant. It will be always constant. हे इथे दिलेलं आहे. येस. आता मित्रांनो F by I हा जो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे हा कोणत्या फॅक्टर वरती डिपेंड करतो, तर डिपेंड करतो ऑन द टाइप्स ऑफ द लेन्स विच आर युज्ड इन टॅकोमीटर. टॅकोमीटरच्या मध्ये कोणते लेन्स यूज केलेले आहेत त्यावरती डिपेंड करतो.
सेकंड पॉइंट, एनालिटिक लेन्स जे आहेत यासाठी f/i ची व्हॅल्यू म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते तर 100 असते. f/i ची व्हॅल्यू किती असते 100 असते. सो हा एक त्या ठिकाणी सेकंड पॉइंट आहे. नोट पॉइंट्स आहेत दोन्ही ध्यानात ठेवायचे आहेत. हा प्रिन्सिपल ऑफ टॅकोमीटर आहे बघा. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ टॅकोमीटर. हे तुम्हाला माहित पाहिजे. येस, क्लिअर असेल. दिसतंय बॉटमला. थांबा एक मिनिट. आता क्लिअर असेल. दिसतंय बॉटमला आय स्टॅडिया इंटरसेप्ट. चला नोट डाऊन करा. आहे नेक्स्ट, एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टॅकोमीटर. कोणकोणते एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत टॅकोमीटरचे आता हे आपल्याला पाहिजेत. सो बघा मित्रांनो, पहिला कॅरेक्टरिस्टिक टॅकोमीटरचा पहिला कॅरेक्टरिस्टिक काय सांगतो, व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट f/i विल बी इक्वल टू 100. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे किती असते ही मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू 100. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे रे 100. सेकंड पॉइंट, सेकंड एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक काय आहे, telescope should be fitted with analytic lens to have the value of f plus d is equal to 0. टेलिस्कोप जो आहे त्या टेलिस्कोपला एक एनालिटिक लेन्स फिक्स असणं गरजेचं आहे, ज्यामुळे ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू f प्लस डी ची व्हॅल्यू, हे f प्लस डी काय आहे तर f प्लस डी याला ऍडिटिव्ह कॉन्स्टंट म्हणायचं आहे. ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. इट शुड बी 0. हे एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक मध्ये. त्यानंतर तिसरा पॉइंट याच्यातल्या सब पॉइंट्स मध्ये म्हटलेलं आहे, टेलिस्कोप जो आहे पॉवरफुल असणं गरजेचं आहे. मॅग्निफिकेशन जे आहे याची किती असली पाहिजे 20 to 30 टाइम्स द डायमीटर. मॅग्निफिकेशन किती असलं पाहिजे टेलिस्कोपचं 20 to 30 टाइम्स ऑफ द डायमीटर्स. द विजन थ्रू द टेलिस्कोप शुड बी गिविंग अ क्लिअर अँड ब्राईट इमेज ॲट द लॉंग डिस्टन्स. लॉंगर डिस्टन्स वरती क्लिअर आणि ब्राईट इमेज त्या ठिकाणी आपल्याला टेलिस्कोप थ्रू दिसायला पाहिजे. हे काही पॉइंट्स आहेत एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स मधले. टॅकोमीटरचे एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मित्रांनो, नोट डाऊन करायचे आहेत. येस, पुढे बघा. आता हा एक पॉइंट आहे, कंपोनेंट्स ऑफ दी टॅकोमीटर. टॅकोमीटर मध्ये बेसिकली 2 कंपोनेंट्स आहेत. आधी जसं आपण पहिला म्हटलं टॅकोमीटर, तर टॅकोमीटर काय आहे तर इट इज व्हॉट ट्रान्झिट थेडोलाइट फिटेड विथ अ स्टॅडिया हेअर्स. तर हा झाला टॅकोमीटर. दुसरा आहे आपला लवलिंग स्टाफ किंवा स्टेडिया स्टाफ म्हणू शकता. त्या दोघांचं डिस्कशन करायचंय. तर बघा टॅकोमीटर काय आहे तर एक ट्रान्झिट थेडोलाइट आहे की ज्यामध्ये स्टॅडिया डायफ्राम्स असतील. स्टॅडिया डायफ्राम्स असतील. या डायफ्राम मध्ये 2 ऍडिशनल हॉरिझॉन्टल एअर्स फिक्स असणार आहे. 2 ऍडिशनल हॉरिझॉन्टल हेअर्स फिक्स असणार आहे, ज्याला आपण स्टॅडिया हेअर्स म्हणतो ना. रेग्युलर क्रॉस हेअर पेक्षा अशी एक बघा ही एक डायफ्राम आहे. या डायफ्राम मध्ये एक सेंट्रल क्रॉस हेअर आहे बरोबर. या सेंट्रल क्रॉस हेअरच्या वरती 2 ऍडिशनल त्या ठिकाणी क्रॉस हेअर्स असणार आहे. 2 ऍडिशनल त्या ठिकाणी क्रॉस हेअर्स असणार आहे. The additional crosshairs are equidistant from the central one. जो सेंट्रल क्रॉसहेअर आहे याच्यापासून इक्वल डिस्टन्स वरती 2 ऍडिशनल क्रॉसहेअर फिक्स केलेले आहे. आणि हे जे 2 ऍडिशनल क्रॉसहेअर्स आहेत यांना स्टॅडिया लाईन्स, स्टॅडिया वेब्स और स्टॅडिया वायर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. टाइप ऑफ डायफ्राम टॅकोमीटर कॉमनली यूज्ड आर एक्सटर्नल फोकसिंग, इंटरनल फोकसिंग और एक्सटर्नल फोकसिंग फिटेड विथ अ एनालिटिक लेन्स. डायफ्राम टॅकोमीटर कॉमनली आपण कोणकोणते वापरतो तर 3 आहे, एक्सटर्नल फोकसिंग, दुसरा इंटरनल फोकसिंग आणि तिसरा आहे एक्सटर्नल फोकसिंग विथ द एनालिटिक लेन्स. असे हे 3 प्रकारचे डायफ्राम टॅकोमीटर्स आहेत मित्रांनो. ही कंपोनेंटची माहिती आहे टॅकोमीटरची, ही सुद्धा आपल्याला नोट डाऊन करायची आहे.
प्रत्येक स्लाइडवरचं कंटेंट मित्रांनो जेव्हा माझं एक्सप्लेनेशन होऊन जाईल तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याला नोट डाऊन करत चला. तुमचे जे सेमिस्टर एक्झाम असतील, तुमचे जे क्लास टेस्ट असेल, यासाठी सगळं जो क्रक्स आहे, जो महत्वाचा पॉइंट आहे, तो आपण त्या ठिकाणी या सेशन मध्ये सगळं घेतो आहे. तुम्ही नोट डाऊन करत चला, नक्कीच तुमच्या एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. ओके, चलो पुढे आहे मित्रांनो अॅनालिटिक लेन्स. हे अॅनालिटिक लेन्स जनरली आपण एक्सटर्नल फोकसिंग टेलिस्कोप मध्ये प्रोव्हाइड करतो. जनरली आपण कुठे प्रोव्हाइड करतो? एक्सटर्नल फोकसिंग टॅकोमीटर मध्ये प्रोव्हाइड करतो. बिटवीन द ऑब्जेक्ट ग्लास अँड आयपीस. जसे की हा आयपीस असेल जिथून आपण पाहतो तो आयपीस, आणि पुढे त्या टेलिस्कोपच्या अगदी फ्रंट एंडला काय असतो? तो ऑब्जेक्टिव्ह लेन्स. या आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या मध्ये काय असणार आहे? अॅनालिटिक लेन्स असणार आहे. अॅनालिटिक लेन्स असणार आहे. आणि बेसिकली अॅनालिटिक लेन्स कुठे वापरतात? तर एक्सटर्नल फोकसिंग टॅकोमेट्रिक टेलिस्कोप मध्ये वापरले जातात. एक्सटर्नल फोकसिंग टॅकोमेट्रिक टेलिस्कोप मध्ये वापरले जातात ऍडिशनल अॅनालिटिक लेन्स. हे ध्यानात ठेवायचे. इंटरनल फोकसिंग टाइप टेलिस्कोप मध्ये आपण अॅनालिटिक लेन्सचा वापर करत नाही. ॲज इट इज व्हर्च्युअली अॅनालिटिक है ना. इंटरनल फोकसिंग टेलिस्कोप जो आहे तो व्हर्च्युअली अॅनालिटिक आहे. त्यामध्ये F+D जो आहे ना, F+D हा जो ऍडिटिव्ह कॉन्स्टंट आहे तो फक्त काही सेंटीमीटरचा आहे, फ्यू सेंटीमीटरचा आहे F+D. ऍडव्हान्टेज काय आहे? कॅल्क्युलेशन जे असतील, हाईटचे कॅल्क्युलेशन असतील, डिस्टन्सेसचे कॅल्क्युलेशन असतील, हे सोपे होणार आहे ज्यावेळेस आपण अॅनालिटिक लेन्स यूज करतोय. यामुळे आपण काही कॉन्स्टंट एलिमिनेट करतो. जसं की F+D जो आहे ना, हा जो कॉन्स्टंट आहे हा एलिमिनेट करतोय फ्रॉम द फॉर्म्युला. As with the analytic lens, F+D is equal to 0. कॉन्स्टंट एलिमिनेट करतो कारण ज्यावेळेस आपण अॅनालिटिक लेन्स यूज करणार आहे F+D ची व्हॅल्यू किती असते? तर 0 असते. K2 कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते? अॅनालिटिक लेन्स यूज केल्यावरती 0 असते. ठीक आहे. सो अॅनालिटिक लेन्स त्याबद्दलची माहिती बघा. पुढे लवलिंग स्टाफ किंवा स्टेडिया रॉड हा एक सेकंड इन्स्ट्रुमेंट जो आपण यूज करतोय. बघा मित्रांनो, स्टॅडिया रॉड किंवा लवलिंग स्टाफ म्हणा जो आपण टॅकोमीटर मध्ये यूज करतो, तो त्या ठिकाणी त्याच्यामधला लिस्ट काउंट किती असतो? तर अगदी लिस्ट काउंट जो आहे हा असणार आहे 0.005 मीटर. फर्स्ट पॉइंट. जो लेवल स्टाफ किंवा स्टेडिया स्टाफ आपण टॅकोमीटर मध्ये यूज करणार आहे ना, एक असेल इन्स्ट्रुमेंट स्टेशन आणि दुसरं असेल स्टाफ स्टेशन. तर स्टाफ स्टेशनवरती आपण लेवल स्टाफ ठेवतोय. त्या लेवल स्टाफचं लिस्ट काउंट किती? तर लिस्ट काउंट आहे मित्रांनो, लिस्ट काउंट आहे 0.005 मीटर. येस. आणि काही स्पेशल डिझाईनचा पण असू शकतो. स्टॅडिया रॉडचा आहे हा युजली काय असेल? एक सिंगल पीस असेल. युजली एक वन पीस असणार आहे. जे की ट्रान्सपोर्टेशनसाठी जर थोडंफार इझियर असलं पाहिजे म्हणून काय कधी कधी फोल्डिंग स्टाफ पण असणार, और टेलिस्कोपिक स्टाफ सुद्धा. 5 to 15 सेंटीमीटर विड्थ असणार आहे त्या स्टाफची, आणि 3 ते 4 मीटर लेंथचा असतो तो स्टाफ. साधारणतः 4 मीटरचा लेंथचा स्टाफ आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये ग्रॅज्युएशन जे आहे ते मीटर मध्ये असतात, डेसिमीटर मध्ये असतात आणि सेंटीमीटर मध्ये असतात. ग्रॅज्युएशन जे स्टाफवरचे ते मीटर, डेसिमीटर आणि सेंटीमीटर मध्ये असतात. जे की त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन जे आहे सिंपल असले पाहिजे आणि डिस्टिंक्ट असले पाहिजे, रीडेबल असले पाहिजे. ओके. सो हे लवलिंग स्टाफ किंवा स्टॅडिया रॉड बद्दलची ही माहिती. This is again second instrument which is used in the tachometry. ठीक आहे. तर पहिला आपण टॅकोमेट्रीची माहिती पाहिली, दुसऱ्या नंतर आपण लेवलिंग स्टाफ किंवा स्टॅडिया रॉडची माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. झालं असेल हे? ओके. सो बघा, हा आपला त्या ठिकाणी फर्स्ट जो पार्ट आहे, फर्स्ट व्हिडिओ सेशन जो आहे आपला, यामध्ये आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहे. सगळ्यात पहिले आपण टॅकोमेट्री काय आहे हे बघितलं, त्याची डेफिनेशन. यस. टॅकोमेट्री काय आहे हे आपण समजून घेतलं. त्यानंतर आपण बघितलं हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस आणि व्हर्टिकल डिस्टन्सेस आपण मेजर करतोय टॅकोमीटरने, याची माहिती आपण पाहिली. सिच्युएशन्स, कोणकोणते सिच्युएशन्स मध्ये टॅकोमीटर यूज केला जातो? रफ टेरेन असेल, हिली टेरेन असेल, ज्या ठिकाणी कंटूर मॅप्स तयार करायचे असतील, अशा ठिकाणी जिथं सपोज चेनिंग पॉसिबल नाहीये, चेनिंग डिफिकल्ट आहे, तिथं टॅकोमीटरचा वापर करू शकतो. किंवा मग त्या ठिकाणी कंटूर मॅप्स तयार करायचे आहेत किंवा टोपोग्राफिक सर्वे मधले काही डिटेल्स कलेक्ट करायचे आहेत, यासाठी आपण त्या ठिकाणी टॅकोमीटरचा वापर करतो. जिथे सपोज जास्त खूप हाय डिग्री ऑफ प्रिसिजन रिक्वायर्ड नाहीये, लो डिग्री मध्ये पण चालेल, त्या ठिकाणी आपण हे मेजरमेंट्स घेतोय. क्विक मेथड आहे, फास्टेस्ट मेथड आहे, रॅपिडली आपण सर्वे करू शकतो. हे सगळी माहिती आहे इथे.
टॅकोमेट्रिक सर्वेमध्ये आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने मेजरमेंट घेतोय त्यासाठी प्रिन्सिपल जे लागतं आपल्याला ते आपण पाहिलं. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्रीमध्ये आपण म्हटलं की जो रेशो आहे ना, जो त्या ठिकाणी आपण म्हटलं डिस्टन्स कुठून घेतलेला आहे, अपेक्स पॉइंट पासून तर त्या ठिकाणी बेस पर्यंत जे डिस्टन्स आहे आणि जे लेंथ ऑफ द बेस आहे यांचा जर रेशो घेतला तर आपल्याला मिळतो कॉन्स्टंट. ठीक आहे, अपेक्स पॉइंट पासून तर बेस पर्यंत जे डिस्टन्स असेल आणि जी लेंथ ऑफ द बेस असेल या दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला मिळतो कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट काय असतो, हा कॉन्स्टंट असतो f/i म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू f/i, दॅट इज द मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. हा मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट जो आहे यामध्ये f काय आहे तो फोकल लेंथ आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सची आणि i काय आहे तर स्टॅडिया इंटरसेप्ट आहे, स्टॅडिया इंटरसेप्ट आहे. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट जो आहे डिपेंड करतो टाइप ऑफ लेन्स विच आर यूज्ड इन द टॅकोमीटर आणि अॅनालिटिक लेन्स साठी f/i ची व्हॅल्यू किती असते 100 असते. हे काही पॉइंट्स होते मित्रांनो प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री बद्दल. एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या टॅकोमीटरचे, मग तिथं आपण पाहिलं की मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू 100 असते, ॲडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 असते कारण आपण अॅनालिटिक लेन्स वापरतोय. टेलेस्कोप जो आहे तो पॉवरफुल असला पाहिजे, त्याचं मॅग्निफिकेशन 20 to 30 टाइम्स असलं पाहिजे ऑफ द डायमीटर. विजन जे आहे थ्रू द टेलेस्कोप शुड बी क्लिअर अँड ब्राईट. हे आपण पॉइंट्स पाहिले. कंपोनेंट्स कोणकोणते आहे, मग टॅकोमीटरची माहिती पाहिली की थेडोलाइट असेल, ट्रान्झिट थेडोलाइट असेल बेसिकली, ज्यामध्ये जे सेंट्रल क्रॉसहेअर आहे त्याच्यावरती 2 ऍडिशनल क्रॉसहेअर लावतो आणि ते 2 ऍडिशनल क्रॉसहेअरला आपण स्टॅडिया हेअर्स म्हणतो, स्टॅडिया वायर्स म्हणू शकतो किंवा स्टॅडिया वेब सुद्धा म्हणतो. जो डायफ्राम टॅकोमीटर आहे ते नॉर्मली कोणकोणत्या टाइपचे असतात, एक्सटर्नल फोकसिंग, इंटरनल फोकसिंग किंवा एक्सटर्नल फोकसिंग फिटेड विथ द अॅनालिटिक लेन्स, याचे सगळे टाइप्स आहेत बघा. मग आपण अॅनालिटिक लेन्सची माहिती घेतलेली आहे, हे सगळ्यांबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. हा आपला फर्स्ट व्हिडिओ सेशन आहे. नेक्स्ट व्हिडिओ सेशन मध्ये आपण काय बघणार आहे बघा, डिटेल्स एकदा सांगून देतो. नेक्स्ट व्हिडिओ सेशन जे आहे यामध्ये आपण काही न्यूमेरिकल्स आणि काही फॉर्म्युलाज असतील त्याच्यावरती आपण न्यूमेरिकल्स घेणार आहे. त्यानंतर आपण मेथड्स ऑफ टॅकोमेट्री, लिमिटेशन्स अँड डिफरन्स बिटवीन थेडोलाइट आणि टॅकोमेट्री हे आपण पॉइंट्स कव्हर करणार आहे. आताच्या व्हिडिओ सेशन मध्ये पहिला जो हा व्हिडिओ सेशन होता त्यामध्ये टॅकोमेट्री, त्याचा यूज, एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स आणि कंपोनेंट्स हे 4ही पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. प्रॉपरली ही जी थिअरी आहे मित्रांनो रीड करा, तुमच्या युनिट टेस्टसाठी, तुमच्या एंड सेमिस्टरसाठी हे सगळं महत्त्वाचा डेटा आहे. जे काही दिलेलं आहे अगदी टू द पॉइंट दिलेलं आहे ते वाचणं गरजेचं आहे. ओके, हे समजून घ्या, व्हिडिओ बघा, त्याच्यातून नोट्स काढा, वारंवार रिव्हिजन करा, तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. क्लिअर आहे? चला एंड करूया सेशन. थँक्यू. चलो बाय.